फर्टिलिटी ज्यांना करायची असते, तर फर्टिलिटीची नेमकी स्टेप कशी असते? पहिली त्याची स्टेप काय असते? हो. सो आता अगदी आपण योग्य प्रवासाकडे चाललोय, की काही हां, आधीचे आपण प्रॉब्लेम्स डिस्कस केले आणि हां. आता कसं असतं ना, ह्याच्यावरही खूप सारे गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. हो. बऱ्याचदा आपण हे जे मातृत्व आहे, हं. पालकत्व आहे, हे ना तुम्ही बघत असाल, की हे सामाजिक प्रेशरमुळे येतंय. हो. हां आणि ते पूर्ण करण्यासाठी त्या प्रेशरला आपल्याला म्हणजे ते पूर्ण करण्यासाठी आपण त्याच्यावरती स्टेप्स घेतोय आणि एक मेकॅनिकल प्रोसेसमध्ये जातो, हं, असं मी हं. बऱ्याचदा बघतेय. पण आणि मग आपण डॉक्टरकडे जरी जायचं म्हटलं तरी बापरे! जाऊयात का? मला खरंच प्रॉब्लेम आहे का? नको, नको फर्टिलिटी एक्सपर्टकडे कशाला जायला हवंय? याचा अर्थ मग हं. डायरेक्ट आपल्याला पुढचंच सगळं सांगतील. तर हा सुद्धा गैरसमज आहे आणि योग्य हं. त्याची माहिती अशी म्हणजे, की ज्या वेळेला तुम्ही आई-बाबा होण्याचा निर्णय घेता, हं. त्यावेळेला तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन आपली पूर्ण तपासणी करणं. माझं शरीर आणि मन ह्या दोन्ही रेडी आहेत का? हे फार हं. महत्वाचं आहे. आणि आजच्या काळामध्ये तर मी सांगेन आजच्या आपल्या हं, सगळ्या हं. नवीन युगातील तरुणांना आणि तरुणींना, की आपण बघतो मी तर Insta बघत असते, की ज्याच्यावरती वेडिंग प्लॅनिंग, प्री वेडिंग हो, शूट्स हो, हो, किती हो. म्हणजे इतकं त्याचं बूम आलेलं आहे. पण खरंच कोणी फर्टिलिटी प्लॅनिंग ह्या विषयावरती लग्न ठरल्यावर बोलतंय का? नाही, नाही. पण आज ही वेळ आलीये, की ते बोलणं हं. गरजेचं आहे. कारण काळ बदलतोय. तुम्ही बघा, काही वर्षापूर्वी वयाच्या 24व्या 25व्या वर्षी पूर्ण फॅमिली कंप्लीट होत होती. हो. आता काय, की 24-25व्या वर्षी तर आपण कॉलेजमध्ये आहोत. आपले प्रोफेशन्स, ग्रॅज्युएशन्स, हो. पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय. मग 30व्या वर्षी कुठे आपण विचार करणार, मग जोडीदार शोधणार आहोत हो. किंवा मग आपण थोडी वर्ष घेणार. आपण बरोबर हं. जुळतंय की नाही करून मग ते 32, 33, 34व्या वर्षी कुठे ठरवणार आणि हं. बाय दॅट टाईम तर सगळं सोशल प्रेशर बिल्ड होतंय हो. आणि काय होतंय माहितीये, बायोलॉजिकल क्लॉक असतं. एस्पेशली ॲज यू वुल्ड हॅव हर्ड, हं, हं, की हं. स्त्रियांमध्ये स्पेशली जी फर्टिलिटी आहे ती लिमिटेड टाईम पिरियडसाठी आहे. हो. आपण नेचर आपल्यासाठी थांबणार हं, नाहीये. हं, सो हे हं. कुठेतरी आपण विसरतोय. सो हं, आपण हे हं. जे सगळं प्लॅनिंग करतोय ना, प्री वेडिंग, वेडिंग प्लॅनिंग, सो मी तर म्हणेन की खरोखर तुम्ही जेव्हा ह्या प्रवासाची सुरुवात करताय हं, ना, हं. तर फर्टिलिटी पुढे जाऊन येणार आहे. पण त्याचं पण योग्य प्लॅनिंग करायला प्लॅनिंग. नक्कीच पाहिजे.